अकोला पॅटर्न हा अकोला शहरानं राज्याला दिला। अकोला पॅटर्नमुळे 18 पगड जातीतल्या व्यक्तींना सत्तेपर्यंत जाण्याची संधी मिळाली। अशीच काही उदाहरणं आपल्या बरोबर आहेत। काही उदाहरणं आपण जाणून घेऊयात आणि मग हा पॅटर्न का सक्सेसफुल होऊ शकत नाहीये की होऊ शकतो, भविष्यात काय चित्र असू शकतो यावर चर्चा करूयात। ताई, तुम्ही स्वतः पूर्वी काय होतात, काय तुम्हाला संधी मिळाली याबद्दल थोडक्यात सांगा। मी पहिले गृहिणी होती। ज्यावेळेस मला बाळासाहेबांनी श्रद्धेय बाळासाहेबांनी तिकीट दिले त्यामुळे मी जिल्हा परिषदमध्ये सदस्य झाली। आणखी माझ्या कुटुंबामध्ये राजकीय वारसा नसतानाही मी निवडून आली, हे श्रद्धेय बाळासाहेबांमुळेच। सर्वसामान्य माणसाला भारीपमुळे आवाज मिळाला असं तुम्हाला वाटतंय? हो। तुम्ही स्वतः सुद्धा निवडून आला होतात। पूर्वी काय करायचात, आता तुम्ही काय करता? मी पहिले हातमजुरी करत जाऊ, गवंडी कामाचे काम करत जाऊ। पहिले माझे आई बाबा अजून बी गवंडी कामच करतात। बाळासाहेबांनी मला बाहेर बहुजन महासंघाची महानगरपालिकेची तिकीट दिली, त्यानंतर मी वार्डातले बरेचसे कामं केले। पण मग हा पॅटर्न जो आहे तो यशस्वी का होऊ शकला नाही? काय कारण वाटतात तुम्हाला याची? माजी खासदार बाळासाहेब आंबेडकरांनी हा जो पॅटर्न सुरू केला आहे याला काही राज्यामध्ये फारसा यश कुठे आलं नाही। अकोला जिल्ह्यापर्यंतच हा पॅटर्न सीमित आहे। पण मग नंतर बाळासाहेबांना पण संधी मिळाली नाही, नाकारलं जनतेनं, यामागचं गणित काय होतं? इतर पत्रकारांनी जसं मत व्यक्त केलंय की गेल्या 22 वर्षापासून 20 वर्षापासून आम्ही बघतोय अकोला जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर कधीही निवडणूक झालेली नाही। आता तर असं झालं की काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला, बाळासाहेब स्वतः आहेत आणि हिंदू इझम म्हणून एक खासदार संजय धोत्रे आहे। त्याच्यामुळे इथल्या इलेक्शनमध्ये लोकांना इंटरेस्ट पण नाही आहे, कारण की धर्मनिरपेक्ष पदांचं विभाजन झालेलं आहे आणि भाजपला इथे ते सर्व पथ्यावर पडत आहे। जातीय ध्रुवीकरणाचा फायदा होतो असं तुम्ही म्हणताय, पण जी काँग्रेस 1984 पर्यंत होती ती मात्र स्वतःचं अस्तित्व नंतर दाखवू शकली नाही। क्रेडिबिलिटी काँग्रेस निर्माण करण्यात अपयशी ठरली आहे का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? काँग्रेसचं देशात, राज्यात आणि अकोला महापालिकेत सत्ता होती, पण ही सत्ता लोकांसाठी त्यांनी कधीच इम्प्लिमेंट नाही केली। ही सत्ता त्यांनी राजकीय नेत्यांनी स्वतःसाठी इम्प्लिमेंट केली। त्याच्यामुळे ही सत्ता जनता केंद्रित न राहता राजकारणाच्या केंद्रित झाली आणि त्याच्यामुळे या शहराचा विकास झाला नाही, काँग्रेसच्या नेत्यांचा विकास झाला, भाजपच्या नेत्यांचा विकास झाला। बरोबर आहे, नेत्यांचा विकास झाला असं म्हणतात। आपल्या बरोबर काँग्रेसचे प्रतिनिधी सुद्धा आहेत। मदन भाऊ, जनतेनं तुम्हाला नंतर स्वीकारलं नाही 84 नंतर, याचं कारण काय म्हणायचं? 92च्या नंतर 1992च्या नंतर इथे एकदम क्लिअर कट जातीवादवर किंवा जातीप्रमाणे निवडणूक झालेली आहे, विभागले गेले सर्व। आणि भाजपने याच्यामध्ये पटाईत आहे की जातीमध्ये तीळ निर्माण करणे आणि बराबर त्यांनी आपली सीट जी आहे सुरक्षित करत गेले ते। पण मला बाळासाहेबांना विचारायचं आहे की तुम्ही एक आदर्श पॅटर्न हा राज्याला देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही लोकांनी तुम्हाला स्वीकारलं नाही लोकसभेमध्ये, याचे कारण काय वाटतात तुम्हाला? नाही, मला वाटतं इतिहासात इलेक्शन आणि पॅटर्न या दोनचा संबंध आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे। याचं कारण असं आहे की इथली जी लोकशाही एक जातीय लोकशाही होती, ती एक जातीय लोकशाही बहुजनवादी व्हावी म्हणून असताना हा माझा सगळा प्रयत्न आहे याच्यामध्ये। दुसरं असं आहे की ज्याला मी बहुजनवादी असताना करतोय त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। तो इथला मजूर आहे, तो इथला भूमीन आहे आणि त्याच्याकडे कुठलीही साधनं नाहीत। त्याच्यामुळे त्याला दाबणं असणारं फार सहजासहजी इथल्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये प्रस्थापित झालेले आहेत त्यांना असताना सहज त्याला दाबणं शक्य असतं। आणि या निवडणुकीमध्ये मी असं म्हणेन की इथला जो काही प्रस्थापित आहे हा प्रस्थापित माझ्या विरोधात लढत असताना फक्त मी एक संजय धोत्रेंबरोबर लढत नाही, तर गावामध्ये असणारे अनेक संजय धोत्रे आहेत की जे 25,000ची गड्डी घेऊन बसतात आणि हा उभा केलेला आम्ही असणारा पॅटर्न जिंकू नये म्हणून त्यांचा असणारा सगळा प्रयत्न असतो। आणि म्हणून आम्ही कितीही इथे असणारा बहुजनांचं हे केलं, इथे असणारा विकासाचा मुद्दा जरी इथला असणारा केला तरी माझ्या अंदाजानं त्याला एक्सेप्ट करणारा क्लास इथला मध्यम वर्ग नाही, हे मला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे। आलेला दिसतोय। शहरातले काही उद्योगपती आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात, कारण शहराच्या विकासाचं स्वप्न हे या जातीय समीकरणांमुळे कुठेतरी मागे पडतंय का, अशी परिस्थिती तुम्हाला जाणवते का? हो, भरपूर मागे पडते। इथं काही विजन नाही, कोणी रोडमॅप घेऊन बोलत नाही की येणाऱ्या 5 वर्षात आम्हाला हे करायचं आहे, कसं करायचं आहे। त्यांच्याकडे डाटा नाही, त्यांच्याकडे अभ्यास नाही। जर आज सर्व ठिकाणी डेव्हलपमेंटवर, विकासावर आज मोदी जे फॅक्टर म्हणतात हे फक्त विकासावर आहे
अकोल्याला दत्तक घेतलं होतं माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी. इथं त्यांची सरकार आली. फक्त नुसतं आमची सरकार नाही आहे किंवा पुढे हे नाही आहे म्हणून आपण ते बोलून चालत नाही. जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर तुम्ही तशी पॅरलल यंत्रणा उभी करा, स्वतःची यंत्रणा उभी करा आणि काम करा. डेफिनेटली तुम्हाला यश मिळतं. आपण काही तरुण मतदारांशी सुद्धा बोलूया की जातीय समीकरणांमुळे विकासाचे मुद्दे मागे पडले. प्रत्येक वेळेस असं होतं की कोणताही एखादी योजना बघितली तर या पक्षाने केली नाही, या पक्षाने केली नाही, एकमेकांवर ते ढकलतात. माझं म्हणणं आहे की जेव्हा आपण आपले मतं मागण्यासाठी जेव्हा रस्त्यावर उतरतो तशा प्रकारे एखादी विकास योजना थांबलेली आहे तर त्यासाठी रस्त्यावर का उतरत नाही. तर कोणताही पक्ष जो विरोधातही बसलेला आहे तर त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि रस्त्यावर उतरून ती योजना का बंद पडलेली आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे. G24 तासची हेल्पलाईन आहे, अशा प्रकारचे खूप कामं आहेत की त्यांनी ते रस्त्यावर येऊन केले पाहिजे. बरोबर आहे की मतदार राजानं सुद्धा व्यवस्थेपुढे शरणागती न पत्करता अत्यंत सजगपणे मतदान केले तर अकोल्यातलं जातीय समीकरण मोडून निघेल आणि चांगला सुशिक्षित उमेदवार, शहराच्या विकासासाठी महत्वाकांक्षा असलेला उमेदवार निवडून येऊ शकेल असं मतदार राजाला वाटतंय. अकोला पॅटर्न, जातीय समीकरण या सगळ्याची चर्चा आपण करतोय, पण या सगळ्यामध्ये निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे मात्र मागे पडतायत का हे जाणून घेण्यासाठी सुशिक्षित मंडळी सुद्धा शहरातली आपल्या बरोबर आहेत. तुमच्या दृष्टीनं ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होतीये? होय, सोशल इंजिनिअरिंग इथे खूप चांगलं होतं आहे. असं ॲक्च्युअल इंजिनिअरिंग व्हावं यासाठी माझी हे समोर जे मंडळी बसली आहेत जवळजवळ पुढच्या 10 वर्षे हीच मंडळी अलटून पलटून राहणार आहेत. आता विषय असा आहे की कोणीही एकासोबत निगोसिएशन करायला तयार नाहीत. गटारीची योजना असो फक्त आपशी भांडणामुळे थांबलेली आहे. आपल्या या जिल्ह्यात या सरकारने एक पॅकेज दिलं, त्या पॅकेजला लागणारे ट्रॅक्टर तेही त्याच सरकारने पाठवलेत. याच्यासाठी एकही प्रतिनिधी बोलला नाही. म्हणजे शेतकऱ्याचा विषय असो, गटारीचा विषय असो किंवा कोणताही विषय असो, हे तर गमतीचा भाग आहे की सरकार ही आहे किंवा अमुक आहे, हा फक्त स्वतःला वाचवायचा विषय आहे राजकीय लोकांचा. सरकार कोणतीही असो, कोणत्याही शहरात, मी 40 गावाला सल्लागार म्हणून काम करतो, सगळीकडे बघितलं गेलं आहे की सरकार कोणाची असो, स्थानिक लोकांनी विचार केला आणि विविध प्रकाशाच्या लोकांनी सोबत येऊन विकासाचा विषय केला तर सहज शक्य आहे. महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा कमी पडते. सर्वसामान्य गृहिणींना कोणते महत्वाचे मुद्दे असे वाटतात? ह्या राजकीय भांडणांमध्ये आमचा अकोला बरंच मागे पडला आहे. अतिशय म्हणजे मागासलेलं म्हणावं लागेल असं झालं आहे त्याची अवस्था. अगदी शैक्षणिक काही उपाययोजना नाही आहेत, त्यानंतर औद्योगिक उपाययोजना काहीच नाही आहे आणि मेन म्हणजे सर्वात गंभीर प्रश्न जो आहे तो पाण्याचा. यांना पाणी कपात करायची असते, आठवड्यातून एकदा पाणी द्यायचं असतं आणि हजारो लाखो गॅलन पाणी नळ फुटल्यानंतर ते पाईपलाईन फुटलेली असते त्यातून वाहून जातं. त्याकडे यांचं अजिबात लक्ष नाही आहे, फक्त यांना कपातीकडे लक्ष आहे यांचं. मला हेच म्हणायचं आहे की यांनी कमीत कमी जी प्राथमिक गरज आहे आमची पाणी, कचरा, घाण, ती तरी निवारण करावी. सर्वसामान्यांचा आवाज जो आहे तो लोकप्रतिनिधीने मांडावा असं वाटतंय. कृषी विद्यापीठ इथे असून सुद्धा शेतकऱ्याचा मात्र विकास झालेला दिसत नाही. याला नेमकं कोण जबाबदार आहे? याला राजकीय जबाबदार आहे. कारण जेव्हा विद्यापीठाचे जे निर्णय असतात हे त्यामध्ये राजकीय लोक प्रमुख आहेत आणि त्यांचा विचार घेतल्याशिवाय ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि विद्यापीठाचं शास्त्र म्हणजे जे आहे संशोधन आहे ते मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करत आहे. आणि मी आता जेव्हा गारपीट झाली तेव्हा प्रत्येक अधिकारी ऑफिसमध्ये बसून सर्वे करत आहेत. तुम्ही हे काम करताय, पण याला जोपर्यंत राजकीय जोड मिळणार नाही तोपर्यंत हे पोहोचू शकणार नाही काम सर्वसामान्यांपर्यंत. पण इंडस्ट्रीजचे प्रश्न सुद्धा अकोल्यामध्ये महत्वाचे आहेत. इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी आहेत. तुमच्या दृष्टीने काय महत्वाचे मुद्दे? अकोल्याचं दुर्दैव आहे की इथे जे इलेक्शन लढवलं जाते ते सगळं कम्युनल स्ट्रक्चरवर लढवलं जाते. आतापर्यंत आम्ही बघतोय 20-25 वर्षापासून जितके इथे खासदार आमदार निवडून आलेले आहे त्यांच्याकडे एकाकडेही म्हणजे असं काही विजन नाही आहे डेव्हलपमेंटसाठी. इतके मोठे मोठे अकोल्यातले प्रकल्प होते ते बंद झाले आणि नवीन प्रकल्प आतापर्यंत आलेले नाही. इथं कोणतेही नवीन प्रकल्प आलेले नाही आहेत. बेरोजगारी वाढते आहे. इथं इतकं टॅलेंट आहे पण त्यांना काय वाव नाही आहे काम करायला. ते मुंबईकडे सगळे मुलं इथून शिकून पुढे जात आहेत. तुमच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे? 10 वर्ष झाले इथे बीजेपीचे खासदार आहेत संजय भाऊ धोत्रे. त्यांनी आतापर्यंत काही 10 वर्षामध्ये काम केलं नाही. आपण पाहाल मॅडम तर MIDC एरिया जो आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये एकही त्यांनी तिथे काम केलेलं नाही किंवा एखादा उद्योग तिथे सुरू केलेला नाही. तुमच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे? मॅडम माझं असं नाही की आता 10-12 दिवसाची गारपीट झाली. आपलं एवढं प्रगत महाराष्ट्र राज्य, ओडिसासारखं राज्य 5 दिवसाआधी त्याची पूर्वकल्पना त्यांना येते, त्यांनी ते जीवित आणि वित्तहानी वाचवता येते. आपण एवढं प्रगत असून आपल्याला का ती करता नाही आलं?
माझा हा सर्व राजकीय पक्षांना हा मुद्दा आहे की सर्व कोणत्याही पक्षाचा असो त्यांनी हा मुद्दा जरूर मांडावा. आपण एवढे प्रगत असून एवढे मागं का अशा बाबतीत? किती आमचं नुकसान झालं? मी शेतकरी आहे, माझं कितीतरी लाखाचं नुकसान झालेलं आहे यावेळेस. बरोबर आहे. हवामान खात्याबद्दल सर्वसामान्याच्या मनात जेवढी नकारात्मकता आहे तेवढी कशाबद्दलच नसावी असं नेहमी मतदार राजाला वाटतं. एक गृहिणी म्हणून तुमच्या मनामध्ये विकासाचं नेमकं काय स्वप्न आहे? मला तरी वाटतं की जे म्हणतात की मागासलेला वर्ग आणि श्रीमंत वर्ग, त्याच्यात मिडल क्लास जो असतो तो नेहमी असं दाबल्यासारखा जातो की मागासल्या वर्गाला फॅसिलिटी मिळतात, श्रीमंत वर्ग इटसेल्फ स्ट्रॉंग असतो स्वतःच्या जरूरता पूर्ण करण्यासाठी, पण मागासल्या वर्गाला म्हणजे मिडल क्लासला एक काहीही फॅसिलिटी मिळत नाही आणि सगळं टॅक्स वगैरे भरून सुद्धा काही म्हणजे ज्या डेली नीड्स असतात त्या तरी पूर्ण व्हायला पाहिजे, मला असं वाटतं. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मात्र या सगळ्यामध्ये सुटताना दिसत नाहीये. महिला प्रतिनिधींना अजून काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे. थोडक्यात तुमचा महत्त्वाचा मुद्दा. विकासाच्या मुद्द्यावर अकोला जिल्ह्यामध्ये बोलायचं झाल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इथे प्रॉमिस केलं होतं की जर अकोला महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची महापौर जर झाली तर अकोला जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी घ्यायचं ठरवलं होतं. आज अकोला महानगरपालिकेमध्ये भारत बहुजन आणि काँग्रेसची सत्ता आहे, मग हे पालकत्व विसरले का? या निवडणुकीमध्ये नेमके महत्त्वाचे मुद्दे काय ठरतील आणि कुणाच्या बाजूने जनता कोणत्या मुद्द्यावरती कौल देईल? अगदी थोडक्यात. काही नाही, जे एरे माझ्या मागले असंच होणार आहे. आणि आत्ताची जी स्थिती पाहिली की तिकोणी मुकाबला असतो हा यांचा अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून तिकोणी मुकाबला झालेला आहे आणि याच्यामध्ये समीकरणं जातीयच आहेत. त्याच्यामुळे आजच्या घडीला तुम्ही पाहिलं तसं दिसून येतं की बाळासाहेब उभे राहतात. बाळासाहेब निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसनी, ज्याला माहीत नाही की मला उमेदवारी मिळणार आहे का काय, त्यांनी स्वप्नात सुद्धा पाहिलं नाही, असं समीकरण करून एक मुस्लिम कॅन्डिडेट त्यांनी दिला की आणि असं जर झालं नसतं तर बऱ्यापैकी मतं ही बाळासाहेबांना मुस्लिमांची गेली असती. पण याच बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर अनेक वेळा सत्तेत सहभागी होण्यासाठी तडजोडी सुद्धा केलेल्या आहेत. आजही करतायत. आजही त्यांचे जे 2 आमदार आहेत त्यांना 7 कोटी आणि 8 कोटी आत्ताच आलेले आहेत आणि 10% प्रमाणे 70 लाख आणि 80 लाख त्या आमदारांना मिळूनही गेलेले आहेत निवडणुकीसाठी. तो भाग वेगळा नाही, तो आहेच, त्याच्यात वादच नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे काय वरती भांडायचं खाली एका गव्हर्नमेंट हॉटेलमध्ये येऊन एकत्र जेवायचं अशी परिस्थिती सर्वत्र आहेच. पण मग हे दुर्दैव म्हणायला हवं की जातीय समीकरणांवरसाठी तरुण आजचा जो आता 10% तरुण वर्ग मतदार झालेला आहे यांच्याच हातात आहे. यांनीच यांना धडा शिकवला पाहिजे अशी माझी नम्र विनंती. बरोबर आहे. आपण पाहिलं 2.5 कोटी तरुण मतदार या निवडणुकीमध्ये वाढलेले आहेत आणि हे मतदार आपली नेमकी ताकद काय आहे ती दाखवून देणार आहे. पण अकोल्याच्या या संपूर्ण इलेक्शन एक्सप्रेसमध्ये महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले की अकोल्यामध्ये पुन्हा एकदा जातीय समीकरणच महत्त्वाचे ठरताना दिसत आहेत आणि म्हणूनच प्रत्येक पक्षानं उमेदवार देताना सुद्धा त्याची जात लक्षात घेतली आहे. पण मतदार राजानं हे लक्षात घ्यायला हवं, शहराचा विकास व्हायचा असेल तर विकासाच्या मुद्द्यावरती आपला आवाज दिल्लीच्या तख्तावरती मांडणारा प्रतिनिधी जो असेल त्यालाच आपण मतदान करणार आहोत आणि तसंच केलं तरच शहराचा आणि मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास होऊ शकेल. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आज आपण अकोल्यात होतो. ही चर्चा आपण इथेच थांबवणार आहोत. पहा फक्त झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.